हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी आधी मोदींकडून राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। 100 दिवसांच्या अजेंड्याचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल। प्रलंबित योजना लवकरात लवकर पूर्ण करा। 5 वर्षांचा रोडमॅप तयार करा। मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सूचना। अजित पवार गटाला एका राज्यमंत्रीपदाची ऑफर अमान्य। कॅबिनेट मंत्रिपदाची दादा गटाची मागणी। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद असल्याची चर्चा। प्रफुल्ल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे राज्यमंत्री पद नाकारलं। कॅबिनेट मंत्रिपदासाठी काही काळ थांबायला तयार। मंत्रिपदावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। आमची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी राज्यमंत्री घेणं हे योग्य वाटत नाही। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। तर आमच्या पक्षात माझ्या नावावर एकमत असल्याचा दावा। भाजपकडून दादांवर कमळावर लढण्यासाठी दबाव। दादांचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात, रोहित पवारांचा दावा। नितीन गडकरी, राजनाथ सिंग, पियुष गोयल यांच्यासह प्रतापराव जाधवांना पंतप्रधान कार्यालयामधून फोन। मुरलीधर मोहोळ, आठवले, रक्षा खडसे यांनाही मंत्रिपदासाठी फोन। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्र पक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार। जेडीयूच्या लल्लन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। नारायण राणे, भागवत कराड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही। भाजप हायकमांडकडून राणे, कराड यांना फोन नाही। श्रीकांत शिंदे यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार। शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला। केंद्रातून फोन आल्यानंतर प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी पुत्रमोह बाजूला ठेवला। शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष मोडून कार्यकर्त्याला प्राधान्य। प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आल्यावर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांना त्यांचा मुलगा मंत्रिपदासाठी योग्य वाटत नसेल। मुख्यमंत्र्यांच्या ट्विट नंतर रोहित पवारांचा खोचक टोला। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा। केंद्रातील फोन आल्यानंतर रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। तर भाजपवरील निष्ठेचं फळ रक्षाला मिळालं। आज मनस्वी आनंद झाला असं म्हणत नाथाभाऊ भाऊक। मुरलीधर मोहोळ, मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा खासदार होताच थेट केंद्रामध्ये संधी। केंद्रातून फोन येताच मोहोळ यांनी सहकुटुंब फडणवीसांची भेट घेतली। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसानी यांची नावं मंत्रिपदासाठी दिसली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।